बाहेरून विकत न आणता घरच्या घरी तयार केलेल्या दलिया वापरून मस्त गोड लापशी, गोड खीर किंवा खिचडी करू शकतो। दोन प्रकारचे दलिया मी केलेले, एक थोडा जाड आणि एक थोडा बारीक। त्यासाठी घरातले जे गहू आहे तेच वापरले आणि गहू धुवून वगैरे घ्यायची गरज नाहीये। अगदी साध्या पद्धतीने मिक्सर मध्ये काढून चाळणीने चाळून हे दोन्ही प्रकारचे दलिये मी केलेले आहे। करायला अतिशय सोपे आहे आणि एकदा करून ठेवले की 2-3 महिने आरामशीर टिकतात। चला तर लगेच मग रेसिपीला सुरुवात करू। दलिया करण्यासाठी जाड चाळणीने चाळून हे गहू घेतलेले, शक्यतो जाड गहू मिळाले तर चांगलीच गोष्ट। आणि हे स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले, कपड्याने पुसून घेतले। हे धुवून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाहीये। आता आपल्याला हे भाजून घ्यायचे, म्हणजे अगदी खमंग खरपूस नाही भाजायचे, तर भाजायचे म्हणजे थोडेसे किंचित गरम करायचे। एक मोठी जाड बुडाची कढई फुल गॅसवर एकदा गरम करून घेतली, नंतर गॅस मिडियम केला आणि संपूर्ण गहू एकदाच टाकले, कारण मोठी कढई आहे। गहू आता धरलेत, आता थंड लागताय, पण मिडियम गॅसवरती हे गहू फक्त गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे, फार असे खरपूस खमंग नाही भाजायचे। गरम केल्यामुळे याचे जे टरफल आहे ते निघायला सोपे होतात। आता हे भरपूर गहू आहे म्हणून 4-1 मिनिटं लागले मला हे गरम करायला। थोडेसे गहू जर घेतलेले असेल तुम्ही तर 2-3 मिनिटात ते गरम होतात। मी आता हातात धरून बघितले तर गरम लागताय हाताला, मी आता हे खाली काढून घेते। 4-1 मिनिटांमध्ये गहू गरम झाले। आता ताटात काढले की पसरून थंड करून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला हे मिक्सर मध्ये घालून दळायचे। गहू बऱ्यापैकी थंड झाले, आता मिक्सरच्या भांड्यात घालून आपण हे बारीक करून घेऊ। म्हणजे अगदी पीठ वगैरे नाही करायचंय, तर फक्त बटन चालू करायचं, काही सेकंद ठेवायचं, पुन्हा बंद करायचं, पुन्हा चालू करायचं, काही सेकंद ठेवायचं, बंद करायचं, अशा पद्धतीने बारीक करायचं। हे बघा गहू अगदी कसे झालेले, जवळून दाखवते। काही गव्हाचे 1-2 तुकडे झालेले, तर काही गहू अगदी अख्खे आहे। अशा पद्धतीने सुरुवातीला हे करून घेतले। ह्या ज्या 2 चाळण्या आहे, यातली एक मोठी छिद्राची चाळणी आहे, म्हणजे जाड गहू चाळायसाठी जी असते ती, आणि दुसरी जी ती तांदूळ किंवा बाजरी चाळायची चाळणी आहे। तर सुरुवातीला आपण मोठ्या चाळणीने हे गहू चाळून घेऊ। असे सुरुवातीला मोठ्या चाळणीने चाळून घेतले की अख्खे जे गहू आहे ते वरती राहतात आणि एका गव्हाचे 2-3 तुकडे झालेले राहतात ते खाली पडतात। त्यामुळे मोठ्या चाळणीने चाळायचे, म्हणजे 2 प्रकारचे दलिया मिळतात। आता हा जो दलिया आहे खालचा तो थोडासा जाड आहे आणि वरचे गहू हे मिक्सरच्या भांड्यात घालते, त्यामध्ये पुन्हा थोडी दुसरे गहू घालून पुन्हा चालू बंद करून बारीक करते। आता मोठ्या चाळणीने जे चाळलेलं होतं ते पुन्हा जे बारीक चाळणी म्हणजे बाजरी चाळायची किंवा तांदूळ चाळायची त्याने चाळून घेऊ। त्याने चाळले की खाली अगदी बारीक जे आहे कणोर ते पडतात आणि वरती बघा हा जाड जो दलिया आहे तो मिळालेला आहे। अशा पद्धतीने जाड दलिया मी तयार करून घेते। यापासून लापसी किंवा तिखट खिचडी किंवा खीरही करू शकतात। अगदी मस्त असा एका गव्हाचे 2-3 तुकडे झालेला मोठा जाडसर दलिया मिळालेला आहे। हा खूप छान आणि मस्त राहतो। आता तुम्हाला असं जाड जर आवडत नसेल तर बारीकही करू शकता आणि एकदा हा एखाद्या बरणीत वगैरे भरून ठेवला की जवळपास 2-1 महिने आरामशीर टिकतो। आता खालचा जो दलिया आहे, जी पूर्णाची चाळणी आहे, त्याने मी चाळून घेते, म्हणजे आपल्याला मधला जो आकारातला दलिया आहे तो मिळेल। हे बघा अशा पद्धतीने चाळून घेते, म्हणजे जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, मध्यम जो दलिया असतो तो मिळतो। आता तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही करू शकता। आणि मी सर्व दलिया असे थोडे फटकून घेतले, थोडेफार घाण त्यात निघाली। आता सगळ्यात खालचा जो आहे तो आहे रव्यासारखा अगदी, त्यात मात्र थोडासा जास्त भुसा निघतो। आता हाही फेकून वगैरे नाही द्यायचा, गव्हाच्या पिठातही टाकायचा नाही। याची तुम्ही मुटकुळे वगैरे बनवू शकता किंवा पानोळे करतानाही वापरू शकता, किंवा याचा शिरा केला गुळ घालून तरी खूप छान आणि मस्त लागतो, कारण रवाच आहे हा। मस्त असा जाड दलिया, थोडासा मध्यम आकारातला दलिया आणि अगदी बारीक रवा सुद्धा मिळालेला आहे, काहीच वायाला गेलेलं नाही। अशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे 2 प्रकारचे दलिये करू शकता। तुम्हाला जे आवडले ते तुम्ही करू शकतात। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।